वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। जेव्हा जेव्हा हर्षवर्धनचा विषय निघतो तेव्हा तेव्हा तू तो विषय टाळायचा प्रयत्न करते, कारण मला त्या विषयावर काही बोलायचंच नाही। त्यांनी आपल्या विलमध्ये तिला नक्कीच काहीतरी दिलं असणार। दादानी तुला सगळ्या संपत्तीची जबाबदारी देऊन तू केलेल्या गोष्टीची किंमत केली असं तुला वाटतंय? तुझ्या नावावर काही आहे का त्यात? नाही म्हणजे तुला बोलवलं होतं म्हणून म्हटलं। माझ्यावर उडवलेल्या त्या परिस्थितीचा फायदा घेऊन ह्या पोरीने माझ्या वडिलांची सगळी इस्टेट बळकावली आहे। आदित्य मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी। बोल ना दादा। कशी वाटली तुला मुलगी? नाही म्हणजे आसावरींनी सांगितलं मला सगळं काही, पण नाही दादा नाही ऐक, माझं बोलणं पूर्ण होऊ दे आधी। हे बघ आदित्य, कुठलाही निर्णय घेताना अजिबात घाई करू नकोस। तुझ्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाहीये। याच मुलीशी तुला लग्न करायलाच हवं अशी काही अट नाहीये। तेव्हा पूर्ण विचार करून काय तू निर्णय घे। शेवटी हे सगळं आम्ही तुझ्या सुखासाठी तुझ्या भल्यासाठी करतोय, बरोबर? सांग आता कशी वाटली तुला मुलगी? नाही मुलगी खरंच चांगली आहे। तुला आणि वहिनीला आवडणार असेल तर नाही, प्रश्न आमच्या दोघांचा नाहीये। लग्न तुला करायचंय तेव्हा ती तुला आवडायला हवी। आवडली? लाजतोयस का? सांग ना। गुड, व्हेरी गुड। ताबडतोब त्यांना आपला होकार कळवतो आणि पुढच्याच महिन्यात आपण तुझं लग्न लावून टाकूया। आता तू माझ्याबरोबर कामातही लक्ष घालतोयस। तू लवकरात लवकर सेटल व्हावास एवढीच एक प्रामाणिक इच्छा आहे बस। गुड। बरं चला आवरा, तुला जायचंय नागपूरच्या ब्रांचला। हो अरे तू ब्रेड बटर का खातोयस? मी शिरा केलाय तुझ्यासाठी, थांब आणते। नाही नको, सकाळी सकाळी गोड खायला नाही आवडत मला, आणि असंही माझ्या आयुष्यात गोड खाण्यासारखं काही घडलेलं नाहीये। अगं बाई, हे ब्रेड बटर का खातायत? तू शिरा केलास ना? काय झालं? नाही काही नाही। काही झालं नाही मग हे गप्प काय? आता मी कधी आणि केव्हा बोलायचं हेही तुम्हाला विचारायचं का? या घरात कोणी थोडा वेळ शांत बसू शकणार आहे का? हां, एक तर माझं डोकं फिरलं आणि त्यातून तब्येत बरी नाही आहे का? आई तू वर जा। अगं पण आई यांना काही बोलायचं असेल तर यांनी सांगायला हवं ना ग मला तसं। मला नाही बोलायचं कोणाशीही, नाही बोलायचंय। आणि असंही मी अनोळखी व्यक्तींशी बोलणं टाळतो, कळलं? आता मला जे काही बोलायचं ना ते मी राजाराम काकांशीच बोलेन। कधी येणार आहेत ते? माहिती नाही। माहिती नाही? ते आले की मला सांग। काय झालं यांना असे का वागतायत हे? आई तू जरा वेळ गप्प नाही का ग बसू शकत? अगं पण आता मी काय बोलले? तेच आपल्याशी कसे वागले बघ। हे बघ आई, सध्या आपण शार्दूला समजून घ्यायला हवंय। त्याची परिस्थिती फार वाईट आहे सध्या।
सगळं जवळ असून सुद्धा हातात काहीच नाही, असं काहीसं झालंय त्याचं. आधीच्या धक्क्यातनं कसा बसा सावरलाय तो. आता यातनं सावरतोय की नाही माहिती नाही. अहो, तुम्ही नाश्ता तिकडे येऊन करणार आहात का इकडे? नकोय मला. का? इच्छा माझी. तुम्ही रागावलात का माझ्यावर? चे, मग असे का वागताय? कसा वागतोय? कसा वागतोय? मारलं तुला, शिव्या घातल्या, ओरडलो, काय केलं? कसा वागतोय? तुम्ही मला प्लीज सांगा की तुम्ही माझ्यावर का रागावलात? तू सांगतेस मला सगळं, मग मी का सांगू? अच्छा, म्हणजे धनाजी काकांच्या मृत्यूपत्रात काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं नाही म्हणून तुम्ही माझ्यावर रागवला? नाही, रागवलो नाही. नाही म्हणून नाही रागवलो, आणि रागवलो नाहीच आहे. वाईट वाटलं मला या गोष्टीचं की अजूनही माझी बायको मला सगळं काही सांगत नाही, बऱ्याच गोष्टी लपवून ठेवते कारण तिचा विश्वास नाही माझ्यावर. याचं वाईट वाटलं मला. तसं काही नाही हो. मी प्रत्येक गोष्ट सांगते तुम्हाला. मग हीच का नाही सांगत आहेस? कारण ही गोष्ट माझ्याशी संबंधित असली तरी माझी नाहीये. धनाजी काकांच्या मृत्यूपत्रातली प्रत्येक गोष्ट ही त्यांची पर्सनल आहे. ती मी इतरांना नाही सांगू शकत. ती मला गुप्तच ठेवावी लागेल. आणि तुम्ही प्लीज या बाबतीत मला समजून घ्या प्लीज. बरं, ठीक आहे. अजून काय? आदित्यच्या लग्नासाठी होकार कळवायचा मुलीकडच्या ना? हो, का? बाकी काही म्हणणे हा, एक गोष्ट मात्र चांगली झाली. धनाजी भाऊजींनी सगळी इस्टेट तुझ्या नावावर केली. आता मला चिंता नाही. पण या सगळ्यामुळे माझी चिंता मात्र वाढली. का? का म्हणजे काय आई? बाबांनी सगळी इस्टेट माझ्या नावावर करून धर्मसंकटात टाकलाय मला. हा एवढा मोठा बिझनेस, हे घर, हे सगळं मी कसं सांभाळणार आहे याची काळजी वाटते. त्यात शार्दूल, त्याला हे अजिबात आवडलं नाहीये. माझा नवरा आधीच माझ्यापासून दुरावला आहे. त्यात बाबांनी सगळी इस्टेट माझ्या नावावर केली आहे. हे नाही आवडलं त्याला. आणि एका दृष्टीने बरोबर आहे ते. आई अगं, या सगळ्याचा मालक तो आहे. माझा तसा काहीच संबंध नाही या सगळ्याशी. संबंध नाही कसा? हा, संबंध नाही कसा? अगं तू सून आहेस या घराची. हे बघ, या घरावर, या इस्टेटीवर तुझाही तेवढाच हक्क आहे जेवढा शार्दूलरावांचा. आणि या घरासाठी काय केलं नाहीयेस तू? शार्दूलरावांना सांभाळलेस, घराला घर पण दिलेस, घराण्याला वारस दिलायस. कदाचित धनाजी भाऊजींनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असेल आणि ही इस्टेट तुझ्या नावावर केली असेल. आई, या इस्टेटीमुळे माझा नवरा माझ्यापासून आणखी दूर जातोय. त्याचं काय? आई अगं, आपलाच हक्क आपल्याच वडिलांनी दुसऱ्याच कुणाला तरी दिलाय. हे पचवणं कुणालाही कठीण जाईल. आई, तुला खरं सांगू, मला या इस्टेटीचं अजिबात कौतुक नाहीये. हे सगळं नकोय मला. मला माझा शार्दूल हवाय, त्याचं प्रेम हवंय, दुसरं काही नको. नेहा, मूर्खासारखं बोलू नकोस. हे बघ, भावनेच्या भरात येऊन तू कुठलंही चुकीचं पाऊल उचलायचं नाहीस. अगं, जोवर ही सगळी इस्टेट तुझ्या नावावर आहे तोवरच तुझा नवरा तुला या घरात ठेवेल. नाहीतर कुठल्याही क्षणी तो तुला घराबाहेर जायला सांगू शकतो. मला तरी वाटतं की धनाजी भाऊजींनी ह्याच सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला असेल आणि ही सगळी इस्टेट तुझ्या नावावर केली असेल.
आणि ज्या नवऱ्याच्या प्रेमासाठी हे सगळं तू सोडायला तयार झाली आहेस ना, तो नवरा गुरफटलाय त्या प्रियांकाच्या जाळ्यात. आई, खरं तेच सांगते मी. तू डोळे असून आंधळ्यासारखी वागू नकोस. सध्या तरी शार्दूलरावांच्या नजरेत तुझी काहीच किंमत नाही आहे. अगं, त्यांच्या दृष्टीने आगंतुक आहेस तू या घरामध्ये. त्यात त्यांचे कान भरायला ती प्रियांका. तिच्या बोलण्यात येऊन ते कधीही तुला या घराच्या बाहेर काढू शकतात. नेहा, हे बघ आई, असं काही होणार नाहीये. उगाच वाटेल तो विचार करू नकोस तू. नेहा, तुझ्यापेक्षा 10 पावसाळे जास्त बघितलेत मी. तू शार्दूलरावांच्या बोलण्याला बळी पडू नको. हा, त्यातच तुझं भलं आहे. माझं भलं बुरं मला चांगलं कळतंय. माझा संसार मी नीट सांभाळू शकते. तू नको उगाच काळजी करू या सगळ्यांची. तू जा, आष्टीला जा. मी बघते काय करायचं. ठीक आहे, जाते मी. उद्याच जाते. मला काय हौस नाही आहे इथे राहायची. पण तू मुलगी आहेस ना माझी. मला काळजी वाटते तुझी, म्हणून बोलते. आता या बोलण्याचा जर तुला त्रास होत असेल तर जाते मी. पण तरीही माझ्या बोलण्याचा एकदा नीट विचार कर नेहा. त्यातच तुझं भलं आहे. आई अगं, मानसी, ए मानसी, कुठे निघाली आहेस? झालं विचारलंस? किती वेळा सांगितलंय जाताना मला अडवू नकोस म्हणून. आणि मी तुला किती वेळा सांगितलंय बाहेर जाताना कुठे जातीयेस, केव्हा येणार आहेस, मला सांगून जात जा म्हणून. कधी ऐकतेस माझं? मैत्रिणीकडे जातीये. झालं? का काही काम आहे का? अशीच जातीये ग. मानसी, आता लग्न ठरतंय तुझं. इकडे तिकडे हुंदडत बसणं चांगलं नाही अगं. हे बघ, या वयामध्ये वाटेल तेव्हा वाटेल तिकडे फिरणं बरं दिसत नाही बाळा. आई, तू पण ना 1857च्या काळाची आहेस. आणि लग्न ठरतंय म्हणून मी बाहेर जायचं नाही? घरात बसून काय करू? बाय द वे, लग्न ठरतंय म्हणजे त्यांच्याकडून अजून काहीच निरोप आलेला नाहीये? नाही. तुम्ही तरी होकार कळवलात का ते पण नाही केलं? अगं, गुरुजींना कळवलंय तर आई, ते. गुरुजींना सांगून काय फायदा आहे? त्यांना नको कळवायला? हे बघ, आपल्याकडनं उशीर होता कामा नये. हो बरोबर आहे, पण त्यांच्याकडनं होकार आल्याशिवाय. बर, मला उशीर होतोय, मी निघते. मला यायला उशीर होईल. मानसी अगं ऐक ना. आई, आता काय? काही नाही हो. तुम्हाला मदत करू का काही बॅग भरायला? मदत करायला आलीस का? मी काही चोरून तर नेत नाही ना, हे बघायला आलीस? बघ बाई बघ, तुझ्या घरातून एक कागदाचा तुकडा सुद्धा नेत नाहीये. बघ बघ ना. आई, अहो काय बोलताय तुम्ही? हे आहे, हे सगळं तुमचंच तर आहे. मी का अविश्वास दाखवू तुमच्यावर? खरं तर मी तुम्हाला हे पैसे द्यायला आले होते. पैसे? अहो, तुम्ही मागितले होते ना माझ्याकडे. हो. 10-20 हजार असतील तर. हो. बरं आई, तुम्हाला परत कधी लागले तर मला कळवा. म्हणजे शक्य असेल ना मला तर मी नक्की पाठवेन. हो ग हो. पण संयोगिता, मला तिकडे जायचा अगदी कंटाळा आलाय ग. अगदी एकटं राहण्याचा वीट आलाय बघ. पण काय करू ग, नशिबाचे भोग आहेत ते भोगलेच पाहिजेत. तू खूप केलंस ग माझ्यासाठी. मला काय हवं नको ते सगळं पाहिलंस. तुझ्या सोबतीनं 4 दिवस सुखानं घालवले मी. तुझे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. तुम्ही उपकार कसले? अहो, हे तर कर्तव्य आहे माझं. तुम्ही ते पैसे नीट ठेवा. हो. काय होतं बरे? आदित्यचा काय रिपोर्ट? एकदम व्यवस्थित सर. आदित्य सरांनी सगळं व्यवस्थित सांभाळलंय. तुम्ही सुद्धा त्याच्याशी टच मध्ये राहा अधूनमधून फोनवर. हो, फोनाफोनी सुरूच आहे. गुड. एनिवे, जे फॉर्म्स आपण छापून आणलेत
ते सगळे ताबडतोब तिकडे पाठवा. कारण काय, उद्या ॲड आली की लोक तुटून पडतील विचारपूस करायला. हां, तेव्हा असं व्हायला नको की तिकडे फॉर्म्स नाहीत. सगळे फॉर्म्स तिकडे पाठवा आणि थोडेफार आपल्या या ऑफिसला पण ठेवून द्या. ठीक आहे सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ॲडचा जो मॅटर मी फायनल केलेला आहे, ती ॲड उद्याच्या उद्या विदर्भातल्या सगळ्या पेपरमध्ये छापून यायला पाहिजे. आणि मोठ्या साईजमध्ये. साईज मी तुम्हाला सांगितलं आहे. येस सर. इज दॅट क्लिअर? येस. क्विक, कम ऑन. बोला, काय म्हणताय? प्रियंकाच बोलते ना? हो. मग अगं असं आहो जाऊ काय करतेस? प्रेमाने बोलले रे शार्दूल. बोल, काय म्हणतोस? मी काय बोलू ग? मला काहीच सुचत नाहीये. माझ्याच घरात माझा जीव कोंडल्यासारखा वाटतो. मला ना कैदी असल्यासारखं वाटतंय ग. काहीच सुचत नाहीये. असं वाटतं की कुठेतरी पळून जावं. असा वेडीपणा नको करूस ना शार्दूल. ठीक आहे, इझी डार्लिंग. सगळं व्यवस्थित होईल. पण कधी यार? आय एम फेड अप नाउ. आय एम फेड अप. मला ना कंटाळा आला या सगळ्याचा. मला तुला भेटायचं प्रियंका. प्रियंका भेटूया ना. कधी भेटायचं? मी येऊ का तिकडे? नाही, तू नको येस इकडे. आपल्या तरी ते बोलता येणार नाही. आपण बाहेर भेटूया ना कुठेतरी. नेहमीच्या जागेवर भेटूया. हो चालेल, कुठेही चालेल. तू म्हणशील तिथे तुला भेटायला येईन मी, फक्त तुझ्यासाठी. प्रियंका, मला कधी कधी असं वाटतं ना, तू जर नसतीस तर माझं काय झालं असतं का? मी तर मेलोच असतो. शार्दूल, असं काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. एक तर तू मला किती दिवसांनी भेटलायस. आता मला परत तुला गमवायचं नाहीये. सगळं व्यवस्थित होईल. प्लीज असं बोलू नकोस. नाही बोलणार. पण आज मला भेटायला येशील? येईन. कधी येऊ? आज संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी. येईन. ओके, मग आज नेहमीच्या जागेवर भेटूया. बाय प्रियंका. हा, हे छोटे छोटे बाळ आहे. हे मोठं मोठं बाळ आहे. हे छोटं छोटं बाळ आहे. हो, आले आपले दोन्ही बाळा घेऊन आले. आलेच्या. ह्याला आता गाई करायची आहे. गाई करायची या पिल्लूला. आलेच्या. कोणाचा फोन आला कोणाच्या तरी. हा, झोप. हा, हॅलो. नमस्कार वहिनी, मी पळसकर गुरुजी बोलतोय. हा, बोला गुरुजी. म्हणजे आता मी तुम्हाला फोन करणारच होते. आम्हाला मुलगी पसंत आहे सांगायला. हो, काय सांगताय? काय उधळकरांचाही होकार आहे. काय सांगताय? हो, आत्ताच बोलणं झालं त्यांच्याशी माझं. त्यांना मुलगा पसंत आहे आणि हेच सांगायला मी तुम्हाला फोन केला होता. आणि तुमचाही होकार आला. याला म्हणतात योगायोग. खरंच योगायोगच आहे हा. मला तर वाटतंय ह्या दोघांचा जोडा वरूनच जुळून आलाय. वहिनी, हे लग्न होणारच आणि त्यांचा संसारही सुखाचा होईल. गुरुजी, मग आता आपण वेळ घालवायला नको. आता लवकरच पुढच्या तयारीला लागूया. तुम्ही असं करा, तुम्ही त्यांना विचारा बोलणी करायला कधी येतात ते, आणि तसं मला फोन करून सांगा. अगदी बरोबर. मी त्यांना लगेच फोन करतो आणि तुम्हाला कळवतो. शुभस्य शीघ्रम. बरं, मग ठेवू फोन. अच्छा पिल्लू, तुला गंमत माहितीये का? आता एक नवीन काकू येणार आहे घरी. कोण येणार तू सांग मला. तू म्हण देवयानी. तू म्हण काकू. तू म्हण पिल्ल्या काकू. शारदाच्या मनात माझ्याविषयी राग आहे, मान्य मला.
पण कुठेतरी माझ्याबद्दल तिच्या मनात प्रेम सुद्धा आहे. आणि ते नसतं तर इथे इतके दिवस ती थांबलीच नसती. आता फक्त मला तिच्या मनावर जी धूळ साचली आहे माझ्याबद्दलच्या गैरसमजाची, तेवढी साफ करायची आहे. तिचा राग कमी व्हायला पाहिजे, म्हणजे तिच्या आयुष्यात मला पुन्हा एकदा शिरता येईल. पण ती तर मला तिच्या घरात सुद्धा घ्यायला तयार नाहीये. काहीतरी करायला हवं. असं काहीतरी कारण शोधून काढायला हवं ज्यामुळे तिला इम्प्रेस करता येईल. काय काय करू? येस, शारदा, प्रेमाची किंमत पैशानी होत नसते, पण माझं प्रेम परत मिळवण्याकरता मला शेवटी पैशांचीच मदत घ्यावी लागणार.